नमस्कार मित्र हो, जय शिवराय. आज आपण फिटमेंट करणार आहोत मारुती विटारा बिझा BS6 इंजिन. तर या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल करत आहोत मी जो BS6 चे किट. अनबॉक्सिंग करणार आहोत आपण प्रथमतः. आमचे जावेद भाई. कंपोनंट्स आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत. हा आहे टँक वॉल. याच्यामध्ये आपण पाहू शकतो प्रत्येक पार्ट जो आहे याच्यामध्ये आता सिरियल नंबर जो RTO रजिस्ट्रेशन लागणार आहे तो प्रत्येक पार्टला दिलेला आहे. हा टँक वॉलचा नंबर आहे BA12159. हा आहे फिलिंग वॉल. इथे मेन्शन केलेलं आहे BS6 कॉम्प्लायन्स. याच्या मागे इथे आपण पाहू शकता हा नंबर एम्बॉस केलेला आहे M45044. हा आहे प्रेशर गेज. हे आहे इंजेक्टर रेल. हे आपण पाहू शकता BS6 ची इंजेक्टर रेल. याच्यावरतीही जो नंबर आहे इंजेक्टर रेललाही नंबर इथे दिलेला आहे SNR 1547. आता आपण पाहणार आहोत रेड्युसर. हा आहे रेड्युसर मारुती ब्रिझासाठी जो अप्रूव्ड आहे तो रेड्युसर आहे हा. इथे आपण पाहू शकता रेड्युसरवरतीही मेन्शन आहे BS6. याचा नंबर आपण पाहूयात. हा आहे याचा नंबर रेड्युसर नंबर N1622. हा आहे ECU बॉक्स. मारुती ब्रिझासाठी हा ECU अप्रूव्ड आहे. याच्यावरती मेन्शन केलेलं आहे BS6 सिरियल नंबर E00102554. 32 पिन ECU आहे हा. 48 पिन ECU आहे हा ब्रिझासाठी. हा आहे याचा मॅप सेन्सर. हे आहे याचं चेंज ओव्हर स्विच. हा टेम्परेचर सेन्सर आणि हा आहे फ्यूज बॉक्स. हे आहे याची वायरिंग हार्नेस. हाय प्रेशर पाईप.
हा स्टील पाईप आहे. सिलेंडर टू रिड्युसर जो गॅस सप्लाय होतो तो या पाईप थ्रू होतो, पाहू शकता आपण. आहे ॲक्सेसरीज पाऊच. याच्यामध्ये टाय बेल्ट, टेफ्लॉन टेप, क्लॅम्प्स आणि फिरोलाइन नट ही ॲक्सेसरीज येते. हा आहे लो प्रेशर पाईप बॉक्स. रिड्युसरपासून इंजेक्टर रेलपर्यंत आणि इंजेक्टर रेलपासून इंजिनपर्यंत जो गॅस सप्लाय होतो तो या रबर पाईप थ्रू होतो. तर हे होतं BS6 मारुती विटारा ब्रेझासाठी चे किट. ही गाडी आपण फिटमेंट करणार आहोत. फोर इंजेक्टर इंजिन आहे या गाडीचे. फिटमेंट झाल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहोत. तर आपली फिटमेंट जी आहे ती पूर्ण झालेली आहे मारुती ब्रिझाची. तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेला आहे किट. इथे फिटमेंट झालेला आहे फिलिंग वॉल. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे डबल स्टेज हाय प्रेशर रिड्युसर. रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. ही आहे हाय प्रेशर सोलनट कॉईल. या गाडीमध्ये आपण फिल्टरही फिटमेंट केलेला आहे. इथे फिटमेंट झालेला आहे मॅप सेन्सर. 4 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचं. इथे आपण फिटमेंट केलेले आहे इंजेक्टर रेल. वायरिंग जी आहे ती आपण सॉकेट टू सॉकेट केलेली आहे. इथे फिटमेंट केलेला आहे आपण BS6चा 48 पिन ECU. या ठिकाणी फिटमेंट केलेला आहे आपण स्पीड केअर कंपनीचा टायमिंग ॲडव्हान्सर. स्विच कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे ते आता आपण पाहणार आहोत. आमचे जावेद भाई, चालू करा भाई. ही गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 5 सेकंद ती पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. हे आहे याचं लेवल इंडिकेशन. टँक आत्ता गाडीचा फुल आहे. मॅन्युअली आपण पेट्रोलवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा आपण गॅसवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गॅसवरती शिफ्ट झालेली आहे. गाडीचा AC आपण चालू करणार आहोत आता. आपण पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन गाडीमध्ये नाही आहे. सिलेंडर कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे तेही आता आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण फिटमेंट केलेला आहे 60 लिटर सिलेंडर. ब्रॅकेट जे आपण गाडीमध्ये फिटमेंट केलेलं आहे ते चॅसिस ब्रॅकेट माउंट केलेलं आहे.
बूट स्पेस जी आहे तीही या गाडीमध्ये व्यवस्थित राहते. फ्लॅप आपण आणखी फिटमेंट केलेला नाही आहे, तो आपण फिटमेंट करणार आहोत. हा आहे याचा टँक वॉल. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंग वॉल फिटिंग केलेला आहे. NGB वॉल कंपनी फिटेड. इथे फिटिंग केलेले आहे आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लेट. ही 3 वर्ष व्हॅलिड राहणार आहे. 3 वर्षानंतर आपल्याला हायड्रो टेस्टिंग सिलेंडरची ही कंपल्सरी करावी लागणार आहे. तर ही होती मारुती विटारा ब्रिझा BS6 ची फिटमेंट मिझो किटमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.